सह्याद्रीच्या कुशीत आणि कुंडलिका नदीच्या तीरावर वसलेला रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका इथल्या निसर्ग सौंदर्याला जोड आहे ती ऐतिहासिक शौर्याची। आज आपण भेट देणार आहोत ते रोहा विभागातल्या महत्त्वाच्या 4 किल्ल्यांना। निसर्गाच्या कुशीत दडलेला एक लपलेला हिरा, निसर्गाचा वरदहस्त अवचितगड किल्ला, सिद्धीच्या आक्रमणांना रोखणारा स्वराज्याच्या कोकण सीमेचा रक्षक एक महत्त्वाचा लष्करी तळ बिरवाडी किल्ला, राजधानी रायगड सुरक्षित ठेवण्यासाठी उभारलेल्या किल्ल्यांच्या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा राजधानीचा पहारेकरी घोसाळगड किल्ला, कोकणातील प्राचीन व्यापारी मार्गावर आणि मांदाड खाडीवर लक्ष ठेवणारा स्वराज्याचा अभेद्य पहारेकरी तळगड किल्ला। La 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 एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस। पनवेलला डोंबिवलीहून येणाऱ्या ट्रेक ग्रुपच्या गाडीची वाट पाहत उभा होतो। गाडी आली आणि आमचा प्रवास सुरू झाला तो रोहा तालुक्याच्या दिशेने। डोंबिवलीच्या ट्रेक क्षितिज ग्रुपसोबत आम्ही 16 जण रोहा तालुक्यातील अवचितगड, बिरवाडी, घोसाळगड आणि तळगड अशा 4 किल्ल्यांच्या गडभ्रमंतीला निघालो होतो। पनवेलहून 76 किलोमीटर अंतरावर असलेले अवचितगडाच्या पायथ्याच्या मेडेगावाला आम्ही पोचलो तेव्हा रात्रीचे 3 वाजले होते। थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही पहाटे 6 वाजता गडाच्या पायथ्याला असलेल्या विठ्ठल मंदिराजवळ जमलो। आजच्या या ट्रेक ग्रुपची लीडर शिवानी हिने या ट्रेकबद्दल महत्त्वाची माहिती आणि सूचना दिली। की पहिले काळजी घ्या, तुम्हाला चालताना दम लागला किंवा काही त्रास होत असेल तर तिथल्या तिथे लगेच आजूबाजूला जे कोणी असतील त्यांना सांगा। पहाटेच्या अंधारात आमच्या ट्रेकला सुरुवात झाली। बॅटरीच्या उजेडात आमचा जंगलातून ट्रेक सुरू झाला। सोबतीला रातकिड्यांची साथ आणि पायाखाली येणाऱ्या पानांची सळसळ यांचा आवाज होता। पहिल्या छोट्याशा पठारावर आलो तेव्हा उजेडायला सुरुवात झाली होती। हल्ली 20 ते 25 मिनिटं झालीत परंतु सगळे घामाघूम झाले आहेत। सकाळच्या वातावरणात गारवा नव्हता त्यामुळे आम्ही सगळे घामाघूम झालो होतो। आमच्यासोबत 73 वर्षाचे सावंत काका मात्र उत्साहात ट्रेक करत होते। ह्या जानेवारीमध्येच 22 झाले किल्ले, जानेवारी त्याच्यानंतर आणखी जवळ झाले असतील 35 झाले असणार। आम्ही सर्व मागे होतो आणि आमच्या पुढे आहेत आमच्या ग्रुपचे यंगेस्ट 73 वर्षीय सावंत काका। पुढे चढून आम्ही गडाच्या खिंडीत असलेल्या विरगळींपाशी आलो। येथे असलेल्या 6 विरगळी या येथील युद्धप्रसंगी धारातीर्थ पडलेल्या शूरवीरांच्या असल्याची माहिती येथील फलकावरून मिळते। विरगळींबद्दल इतर खूप छान माहिती लिहिलेली आहे की विरगळ कशी वाचायची किंवा कशी ओळखायची कुठली ती, आणि इथे आपल्याला काही विरगळ पाहायला मिळतात। खिंडीतून आमचा प्रवास आता गडाच्या दिशेने सुरू झाला। पूर्व क्षितिजावर सूर्यनारायणाचे दर्शन झाले आणि तो क्षण प्रत्येकाने कॅमेऱ्यात बंदिस्त केला। पुढे उद्ध्वस्त तटबंदीतून जाणाऱ्या दगडी पायरी मार्गाने आम्ही या गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो। दोन बुरुजांमध्ये असलेले गोमुखी बांधणीचे हे प्रवेशद्वार। बुरुज उद्ध्वस्त पण प्रवेशद्वार मात्र अजूनही आपले अस्तित्व दिमाखात टिकून उभे आहे। या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर शरभाचे शिल्प आपल्याला पाहायला मिळते।
प्रवेशद्वारातून आत आलो की गडावरील एक एक अवशेष आपल्या नजरेसमोर येतात. वाड्याचे अवशेष, गाड्यावर ठेवलेली तोफ, बालेकिल्ल्याचे डावीकडील प्रवेशद्वार आपल्या नजरेसमोर असते. सर्वप्रथम आपण मेढे गावातून दिसणाऱ्या बुरुजाला भेट द्यायची. त्याचे कारणही असे आहे की संपूर्ण किल्ला त्यामुळे व्यवस्थित पाहता येतो. या बुरुजाकडे जाताना वाटेत टेहळणीचा बुरुज, काही जोत्यांचे अवशेष आणि तटबंदी पाहायला मिळते. गडाच्या प्रवेशद्वारावरून आपण पुढे आलो की आपण आपला प्रवास हा पहिला बुरुजाकडे करतो. इथे आपल्याला अनेक वाड्यांची जोती पाहायला मिळतात. तसंच वरती एक बुरुज पण पाहायला मिळतं. बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे. येथून आजूबाजूचा नजारा अनुभवायचा आणि येथून दिसणारा प्रदेश पाहताना त्या काळी किती विस्तीर्ण प्रदेशावर नजर ठेवता येत होती. या बुरुजावर आल्यावर आपल्याला या बुरुजाचे महत्त्व लक्षात येते. पहाटेच्या गरमीमध्ये केलेला ट्रेक, त्यामुळे बुरुजावर येऊन सर्वजण थोडा वेळ रिलॅक्स झाले. काही वेळ थांबून आजूबाजूचा प्रदेश न्याहाळून आता सर्वजण पुढील गडभ्रमंतीला निघाले. या बुरुजावरून तटबंदीच्या बाजूने चालत आजूबाजूचा विस्तीर्ण प्रदेश पाहत कोकण रेल्वेचे दर्शन झाले आणि वरून हा नजारा खूप भारी दिसत होता. हे पाहत आपण पुढे बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोचतो. इथे पाण्याचे एक टाके आणि प्रवेशद्वाराच्या बाजूला चौथऱ्यावर एक तोफ पाहायला मिळते. गडावर प्रवेश केल्यानंतर आपण त्याच्या मागे बुरुज बघून आलो आणि हा समोर जो दिसतो हा टेहळणीचा बुरुज आहे. आणि इथून आता आपण पुढे आलो की त्याच्यानंतर आपण गडाच्या या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ येतो. बालेकिल्ल्याच्या बुरुजाची तटबंदी ढासळलेली आहे, पण प्रवेशद्वाराची कमान मात्र अजूनही शाबूत आहे. गडाचा हा दिंडी दरवाजा आणि दिंडी दरवाजातून आपण या गडाच्या बालेकिल्ल्यात करताना प्रवेश करतो. या गडाच्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की हा गड प्राचीन काळी एक टेहळणीचं केंद्र असावं. इसवी सन पूर्व 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये प्राचीन सातवाहन काळात या गडाचा टेहळणी म्हणून उपयोग केला असावा, कारण तिथून जवळ असलेली मांदाड लेणी आणि तिथून घाटावर जाणारा जो मार्ग आहे या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जात असा. या बालेकिल्ल्यावर आपल्याला बुरुजाजवळ असलेली विहीर, पाण्याची टाकी, या टाक्यांच्या बाजूला असलेले पिंगळसई देवीचे मंदिर आणि गडावरील महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. तसेच येथे अनेक वाड्यांची ज्योती आणि पाण्याचा द्वादश कोणी तलाव पाहायला मिळतो. अवचितगड किल्ल्याची संस्कृती मौर्य काळापासून सुरू झाली असे मानले जाते. प्राचीन काळातील जलमार्गावर आणि व्यापारी खुष्कीच्या कोकण आणि देशपठार यांच्यातील दळणवळण मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी मौर्य काळात याचे महत्त्व असावे. सातवाहन काळात कोकणातील बंदरे आणि देशपठार यांच्यातील व्यापाराला मोठे महत्त्व होते. सातवाहनानंतर कोकण पट्ट्यावर शिलार राजांचे वर्चस्व होते. शिलार राजवटीचा पराभव केल्यानंतर यादवांनी उत्तर कोकण आणि रायगड परिसरावर आपले नियंत्रण मिळवले. 14व्या शतकात अल्लाउद्दीन खिल्जी याने दक्षिण भारतात बहमनी राज्याची स्थापना केली. या काळात कोकणातील अनेक किल्ल्यांप्रमाणे अवचितगड सुद्धा बहमनी राजवटीच्या अधिपत्याखाली आला. बहमनी शासकांनी गडाच्या जुन्या संरचनेत काही बदल केले. गडावरच्या मंदिरापासून थोडा पुढे आलो की आपल्याला एक तलाव पाहायला मिळतो. 15व्या शतकाच्या शेवटी बहमनी साम्राज्याचे 5 तुकड्यांमध्ये विभाजन झाले. त्यानंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. कोकण किनारपट्टीवरील जंजिऱ्याच्या सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी निजामशाहीने या गडाचा वापर केला. पुढे जेव्हा निजामशाहीचा अस्त झाला आणि छत्रपती शहाजी राजांनी निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा भाग आदिलशाही आणि पर्यायाने नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण स्वारी दरम्यान इसवी सन 1658मध्ये हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यातून जिंकून स्वराज्यात सामील केला. हा किल्ला रोहा आणि नागोटणे परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मोक्याचा ठरला. जंजिऱ्याच्या सिद्धीवर वचक ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग होत असे. महाराजांनी गडाची पाहणी करून त्याच्या तटबंदीची डागडुजी करून गडावर नवीन पाण्याच्या टाक्या आणि कोठारे बांधून त्याला लष्करीदृष्ट्या सक्षम केले.
बुरुज पाहून पलीकडे पिंगळसईकडे जाणाऱ्या वाटेवर उतरून आलो की एका लाकडाच्या पुलाजवळ आपण येतो. पिंगळसई मार्गावर असलेल्या खिंडीला जोडणारा हा लाकडाचा पूल म्हणजे या ट्रेकचे एक आकर्षण आहे. इधर फोटो तो बनता है यार असे म्हणत सर्वांनी येथे फोटो आणि व्हिडिओ काढले. हा पूल पार करून आम्ही या गडाच्या वाटेवर असलेली गुंफा पाहायला निघालो. पण या वाटेवर खूप घसारा असल्यामुळे आम्ही आमचा निर्णय बदलला आणि परतीच्या मार्गाला लागलो. शिवकाळात या गडाचा इतिहास असा सांगितला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कोकण मोहीम काढली, म्हणजे कल्याण भिवंडी घेण्यासाठी जेव्हा मोहीम काढली, तेव्हा हा किल्ला त्यांनी सिद्धीकडून इसवी सन 1657 जिंकून घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मुघल फौजा स्वराज्यावर चालून आल्या होत्या. त्यावेळी कोकण मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी अवचितगड, तळा, घोसाळा यासारख्या किल्ल्यांची साखळी अत्यंत महत्त्वाची ठरली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट औरंगजेबने स्वराज्याचे अनेक किल्ले जिंकण्याचा प्रयत्न केला. या काळात जंजिरेच्या सिद्धीने या भागावर अनेकदा आक्रमण केली. सिद्धीने अवचितगडाच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशावर दहशत बसवली होती. मात्र तो अवचितगड किल्ला कायमस्वरूपी जिंकू शकला नाही. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीला मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी कोकणी किनारपट्टीवर आपले वर्चस्व निर्माण केले. पुढे 1733च्या सुमारास पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात सिद्धीविरुद्ध मोठी मोहीम उघडण्यात आली, ज्यामध्ये सिद्धीचा पराभव होऊन या संपूर्ण परिसरावर मराठ्यांचे नियंत्रण अधिक घट्ट झाले. इसवी सन 1818 साली तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मराठा साम्राज्याचा पराभव झाला आणि 10 मे 1818 रोजी कर्नल प्रॉथरच्या नेतृत्वाखाली अनेक किल्ले जिंकले. त्यात अवचितगडाचाही समावेश होता. परतीच्या मार्गावर मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन गडाखाली परतीचा प्रवास सुरू केला. यस, चलो, एक किल्ला पूर्ण झालेला आपला. एक किल्ला पूर्ण झालेला आहे. जय भवानी, जय शिवराय. एवढ्या उन्हाळ्यात सकाळ सकाळी आमचा हा पहिला ट्रेक पूर्ण झाल्याचं समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. झाला, पहिला किल्ला सर झालेला आहे. नेचर ॲक्शन. सो पहिला ट्रेक झालेला आहे पूर्ण. कसं वाटला सगळ्यांना? यस. नाही, आता विचारतो ना. त्रास नाही झालेला आहे, लवकर कंप्लीट झालेला आहे. गावात येऊन चहा आणि पोह्यांवर मनसोक्त ताव मारला आणि आम्ही आमच्या पुढील गड भ्रमंतीला निघालो. आता आमचे पुढील ध्येय होते ते अवचितगडपासून 27 किलोमीटर अंतरावरील अशा एका गडाला भेट द्यायला, ज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरीकर सिद्धीला शह देण्यासाठी केली होती. जाताना डावीकडे भवानी मातेचे मंदिर आणि बिडवाडे किल्ल्याचे दर्शन झाले. गाडी भवानी मातेच्या मंदिरापर्यंत जात असल्यामुळे आपण थेट किल्ल्याच्या पायथ्याला येऊन पोचतो. या गडावर जाणारी वाट ही मंदिराजवळून जाते, त्यामुळे पायरी मार्गाने मंदिराकडे चढत आपण भवानी मंदिरापाशी येतो. आज हे मंदिर जीर्णोद्धारित आहे. त्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली असे सांगतात. मंदिराचा मूळ चौथरा, त्याचबरोबर एक दीपमाळ, एक तुळशी वृंदावन आणि एक तोफ आपल्याला येथे दिसते. मंदिराच्या आवारात पुरातन अवशेष आहेत. तसेच मंदिरातील भवानी मातेच्या मूर्तीचे ते सुंदर रूप पाहून मन प्रसन्न होते. गडाकडे जाणारा हा मार्ग या मंदिराजवळून जातो. या मार्गाने आपण गावकऱ्यांनी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यायचे. जाताना मागे भवानी मातेचं मंदिर आणि थोडं पुढे आलो की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायला मिळतो आणि तिथूनच एक वाट, ठळक पायवाट गडाकडे जाते. चला तर मग आपण गडाकडे निघूया आता. महाराजांना मुजरा आणि वंदन करून इथून जाणाऱ्या ठळक पायवाट्याने गडाकडे निघायचे. दुपारच्या कडक उन्हात आमचा हा गडाकडे जाणारा प्रवास सुरू झाला. पण आमच्यापैकी कुणीही उन्हाळ्याच्या कडाक्याची तक्रार न करता एक नये जोश के साथ या दुसऱ्या किल्ल्याची गडभ्रमंती करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पुढे आलो की आपल्याला तिथे एक शिडी लावलेली दिसते आणि ही शिडी या गडाच्या बुरुजावर जाते. पण गडाच्या प्रवेशद्वाराकडे जायचं असेल तर आपल्याला
ही डावी वाट पकडायला लागेल आणि या डाव्या वाटेने आपण नंतर मग पूर्ण गडाला वळसा करून आपण या शिडीमार्गे उतरू असा प्लॅन केला आहे आपण. तर चला गडाला आता वळसा करून प्रवेशद्वार गाठूया. वाटेवर आता एक शिडी लावलेली आहे. ही शिडी आपल्याला गडावर घेऊन जाते, पण हा मार्ग प्रवेशद्वाराकडे जात नाही. त्यामुळे या शिडीच्या डाव्या बाजूने जाणारा मार्ग प्रवेशद्वाराकडे जात असल्यामुळे प्रवेशद्वारातूनच प्रवेश करायचा निर्णय शिवानी आणि त्यांच्या टीमने घेतला. मग सर्वजण या टीम लीडरची आज्ञा मानून प्रवेशद्वाराकडे जाणारी डावी वाट धरली. डावीकडून गडावर जाणारी ही वाट थोडी अरुंद, पण या वाटेवरून जाताना गडाची तटबंदी आणि बुरुजांचे दर्शन आपल्याला होत राहते आणि 10 ते 15 मिनिटातच आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. आणि हे गडाचं मुख्य प्रवेशद्वार. 2 भक्कम बुरुजांच्या मध्ये असलेले हे प्रवेशद्वार आजही आपले अस्तित्व टिकून उभे आहे. महाराजांनी हे प्रवेशद्वार अशा ठिकाणी आणि अशा पद्धतीने बांधले आहे की या प्रवेशद्वारावर शत्रूला हल्ला करणे इतके सोपे होणार नाही याची जाणीव हे प्रवेशद्वार पाहताना होते. प्रवेशद्वारापाशी एक ग्रुप फोटो तो बनता है यार. गडभ्रमंती करताना प्रवेशद्वाराच्या सरळ पुढे आलो की एक वाट गडाच्या बालेकिल्ल्यावर जाताना दिसते. या वाटेने न जाता सरळ पुढे आलो की पाण्याची 2 टाकी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या टाक्यांच्या पुढे असलेली घराची ज्योतीही आहेत, ती आपण पुढे पाहू. गडाच्या बालेकिल्ल्यावर जाताना इतक्या रणरणत्या उन्हात काही फुले आम्हाला दिसली, जणू ती आम्हाला सांगत होती की जीवनात हार मानायची नाही. आणि आमचे काही तसेच होते. 40 अंशापेक्षा जास्त तापमान असूनही आमच्यापैकी कुणाचीही तक्रार नव्हती. एक कडा चढ चढून 2 बुरुजांच्या मध्ये असलेल्या पायऱ्यांच्या वाटेने आम्ही बालेकिल्ल्यावर प्रवेश केला. बालेकिल्ला तसा लहानच आहे, पण इथे आपल्याला किल्लेदाराच्या वाड्याच्या जोत्याचे अवशेष, काही घरांची ज्योती आणि एक चोरवाट पाहायला मिळते. गडाच्या या सर्वोच्च भागातून आजूबाजूचा विस्तीर्ण प्रदेश पाहताना महाराजांनी याच डोंगराची निवड किल्ला म्हणून का केली याची जाणीव होते. हिरवाडी किल्ल्याचा इतर किल्ल्यांप्रमाणे मौर्य काळाशी थेट संबंध असल्याचे कोणतेच ऐतिहासिक ठोस पुरावे किंवा संदर्भ उपलब्ध नाहीत. पण ऐतिहासिक नोंदीनुसार हा किल्ला प्रामुख्याने मराठा साम्राज्याशी संबंधित आहे. अनेक ऐतिहासिक साधनांनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1648 मध्ये कल्याण जिंकल्यानंतर लगेचच बिरवाडी आणि लिंगाणा या किल्ल्यांची निर्मिती केली. हा काळ स्वराज्याच्या सुरुवातीच्या विस्ताराचा काळ होता. महाराजांनी त्या काळी या भागातील काही मोक्यांची ठाणी आणि प्रदेशांवर आपले नियंत्रण मिळवले असावे आणि या विजयाला बळकटी देण्यासाठी बिरवाडीसारखे किल्ले उभारले. आपल्या स्वराज्य निर्मितीसाठी 2 महत्त्वाचे शत्रू होते, एक आदिलशहा आणि एक मुघल. स्वराज्याच्या जवळ असलेले हे किल्ले आदिलशाहीत असल्यामुळे याच गडांवर महाराजांनी लक्ष केंद्रित केले. आदिलशहाला शह देण्यासाठी कोकणातील प्रदेशांवर महाराजांनी लक्ष केले. त्यावेळी स्वराज्याच्या शत्रू असलेल्या सिद्धियाच्या ताब्यात असलेल्या आदिलशाहीच्या या प्रदेशाचे नियंत्रण तोडण्यासाठी महाराजांनी बिरवाडी परिसर ताब्यात घेऊन सिद्धीवर करडी नजर ठेवली. हा किल्ला प्रामुख्याने जंजिऱ्याच्या सिद्धीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कुंडलिका नदीच्या पात्रांवर नजर ठेवण्यासाठी एक निरीक्षण बुरुज म्हणून वापरला जात असे. शिवकाळात या गडावर बाजारपेठ भरत असे, ज्याला बिरवाड्याची पेठ म्हटले जायचे. या पेठीच्या रक्षणाची जबाबदारी या किल्ल्यांवर होती. पुढे 1657-58च्या दरम्यान कोकण मोहिमेदरम्यान महाराजांनी कोकण पट्ट्यात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी सुरगड, तळा, घोसाळगड आणि सुधागड यासारखे किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले आणि संरक्षणाच्या दृष्टीने ते किल्ले मजबूत केले. छत्रपती संभाजी महाराजांनी 1682 मध्ये जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध मोठी मोहीम उघडली होती. या काळात बिरवाडी किल्ला आणि त्याच्या पायथ्याशी असलेली बाजारपेठ मराठी सैन्यासाठी महत्त्वाची रसद पुरवठा केंद्रे होती. संभाजी महाराजांच्या काळात जेव्हा औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण केले
तेव्हा या छोट्या पण मोक्याच्या किल्ल्यांनी मुघलांच्या आणि सिद्दीच्या संयुक्त हालचालींना रोखण्याचे काम केले. इसवी सन 1689मध्ये रायगड किल्ला जेव्हा मुघलांच्या ताब्यात गेला, औरंगजेबाने कोकणातील अनेक किल्ल्यांचे नियंत्रण आपल्या मित्रपक्षांकडे म्हणजे सिद्दीकडे सोपवले होते. या काळात बिरवाडीसारख्या लहान किल्ल्यांवर सिद्दीचे वर्चस्व प्रस्थापित झाले असावे, पण पेशवे काळात विशेषतः 1733मध्ये पेशवा बाजीराव आणि चिमाजी अप्पा यांनी सिद्दीविरुद्ध मोठी मोहीम उघडली. या मोहिमेदरम्यान आणि त्यानंतर 1739च्या सिद्दी आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या तहानुसार बिरवाडीसह कोकणातील अनेक किल्ले पुन्हा एकदा मराठा साम्राज्यात सामील झाले. पेशवाईच्या अस्तापर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता, पण इसवी सन 1818मध्ये कर्नल प्रथर यांनी रायगड किल्ला जिंकण्याच्या मोहिमेत बिरवाडी किल्ला देखील जिंकून घेतला. किल्ला पूर्ण फिरून झाल्यावर गडावर जाणाऱ्या शिडीजवळ आलो होतो. या शिडीवरून आम्ही आता उतरणार होतो. तापलेल्या उन्हात ही शिडी उतरून आम्ही सर्वजण खाली आलो आणि आमची गडभ्रमंती पूर्ण करून पुढील प्रवासाला निघालो. नमस्कार, जय शिवराय. बरं, ट्रेक सिरीजसोबत जेव्हा आपण ट्रेक असतो तेव्हा तर नेहमीच काही टेन्शन नसतं, नेहमी चांगलाच होतो ट्रेक. पण यावेळेस असं म्हणतो की शिवानीने मेसेज टाकला होता की 40 डिग्रीमध्ये ट्रेक करायचा आहे. मी तिथे टेन्शनमध्ये आलो होतो, म्हटलं कसं करणार आहे. पण टाईम मॅनेजमेंट इतकं परफेक्ट होतं की कुठे पण उन्हाचा त्रास एवढा नाही जाणवला. माझा ट्रेक सिटीजसोबत हा पहिला ट्रेक आहे आणि फर्स्ट रेंज ट्रेकसुद्धा आहे. तर मला खूप चांगला एक्सपिरियन्स होता. लीडर आणि को लीडरनी मला खूप कोऑपरेट केलं. ट्रेक सिटीज सोबत पहिलाच ट्रेक आहे, पण मी असं खूप ट्रेक 20 वर्षापासून केलं. खूपच आनंद आला, मजा केली आपण खूप सर्वांनी. पहिली गोष्ट तर मला सगळ्यांचं कौतुक करायचं आहे की सगळ्यांनी एकदम वेळेमध्ये ट्रेक कंप्लीट केला. एक ट्रेक तेव्हाच पूर्ण सक्सेसफुल होतो जेव्हा टीम चांगली असते. मी तर पहिल्याच ट्रेकमध्ये गड चढताना गिवअप केलं होतं, पण मला खूप लोकांनी सपोर्ट केलं, त्यामुळे तो पण ट्रेक माझा कंप्लीट झाला. हा माझा पहिला ग्रुप ट्रेक होता. त्यापूर्वी कधीच असा काय एक्सपिरियन्स मी घेतला नव्हता. सो असं वाटलेलं की जे पण ट्रेकिंग वगैरे असेल ते कसं होणार, काय होणार, काही आयडिया नव्हती. आपण माझा फर्स्ट ग्रुप ट्रेक होता. याच्या आधी जे पण मी ट्रेक केलेले ते मोस्टली माझ्या फ्रेंडसोबत होते. तर फर्स्ट ट्रेक होता तरी पण मला असं वाटलं नाही की मी एका ग्रुपसोबत आहे. मला वाटलं की एक फ्रेंडसोबतच ट्रेक करतोय मी. तर बॉन्डिंग चांगली होती आपल्या पूर्ण ग्रुपमध्ये. या ट्रेकविषयी सांगायचं म्हटलं तर मला स्वतःला ही रेंज करायची होती. बऱ्याच वेळा मित्रांबरोबर करायचं ठरत होतं, बाईकने करायचं, पण लास्ट मोमेंटला काही ना काही ते होऊन कॅन्सल होत होती. तर ट्रेकशिटीने ही रेंज लावली आणि शिवानीने तो लीड घेतला. पण शिवानीने प्लॅनिंगमध्ये पहिल्यापासून तिच्या डोक्यात होतं की उन्हामुळे कसं काय करायचं, कारण की मार्च महिन्यात लावले आहेत. कारण आपला जो विंटर सीझन म्हणजे जो ट्रेकिंगचा रेंज सीझन असतो तर त्याच्यात लागले होते ऑलरेडी बाकीचे रेंजेस. तर यावेळी मार्चमध्ये लागली. पण तिचा पहिल्यापासून हाच प्रश्न होता की रेंज करायची आहे, ऊन खूप आहे. तर त्या हिशोबाने तिने प्लॅनिंग केलं होतं. त्यामुळे कुठे पण असं थांबायला लागलं नाही आपल्याला. त्यामुळे कंटिन्यू एक सुरुवातीला वर जाऊन आलो, मग नाश्ता केला. परत आल्यावर पण लगेच चहा नाश्ता होऊन निघालो पुढच्या ट्रेकसाठी. परत जे पुण्याहून येणार होते त्यांना पण बरोबर मॅच करून अटेंड केलं पुढच्या ट्रेकसाठी, बिरवाडीसाठी म्हणजे. त्यामुळे बाकी तर एकदम मॅनेजमेंट वगैरे बाकी दोघांचं पण, कुशलनी आणि शिवानी दोघांनी पण मला ढकलून असं पुढे आणलं. असं ट्रेकबद्दल बोलायचं म्हणजे ट्रेक छान झाला आपला, सगळा वेळेत झाला आहे सगळ्यांचा. कोणाला त्रास पण नाही झाला, त्यामुळे असं वाटत नाही आहे की कोणाला काय असं. पण ऑलवेज ट्रेक सिटीज बरोबर जाताना असं मागे वगैरे कोणी राहतच नाही, कारण कोणी कोणाला मागे सोडतच नाही. सगळ्यांना बरोबर घेऊनच जातात. आणि शिवानीने पण ॲज अ लीडर म्हणून खूपच चांगली कामगिरी केली असं मला वाटतं. बाकी अप्रतिम. कुडोज टू लेडी लीडर. थँक्यू. आणि असाच आम्ही प्रयत्न आणि थँक्स टू विजय, स्पेशल थँक टू विजय. तरी आपली जे संस्थेचे रूल्स आहेत त्यानुसार आपण ते प्रयत्न करत असतो की ट्रेकचा फील न जाता सगळी माहिती मिळत राहावी. थँक्स विजय दादा यांनी ट्रेकला ॲक्च्युली माहिती देऊन लोकांना प्रेरित केलं. आणि नुसतं वाचून आणि हे काही होत नाही, त्या स्पॉटला ती माहिती सांगणार तेव्हा तो बघितल्याचा फील येतो. म्हणजे आपण त्या वास्तूवर ॲक्च्युली उभं राहिल्यावर हा बुरुज कशासाठी किंवा इथून त्याचं भौगोलिक महत्त्व काय ते बघायला मजा येते.